लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिकमधील शालिमार परिसरात रस्त्याच्या डिव्हायडर लगत अधिकृतपणे उभारण्यात आलेल्या दुकानांवर महानगरपालिकेच्या अतिक्रमण पथकानं कारवाई केली आहे। स्थानिक रहिवाशांकडून वारंवार तक्रारी आल्यानंतर आयुक्त मनीषा खत्री यांच्या आदेशानुसार ही मोहीम राबवण्यात आली आहे। शालिमार परिसरात डिव्हायडरच्या बाजूने तसेच रस्त्याच्या कडेला परवानगीशिवाय स्टॉल आणि दुकाने उभारण्यात आलेली होती। या अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत होती। पादचारी आणि वाहन चालकांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत होता। स्थानिक नागरिकांच्या सूचनेनुसार प्रशासनाने तातडीने कारवाई करत अनधिकृत बांधकामे हटवली आहे। या कारवाई दरम्यान उपायुक्त अतिक्रमण विभागाच्या संगीता नांदुरकर, शहर अभियंता संजय अग्रवाल आणि संबंधित विभागीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये अतिक्रमण पथकानं मोहीम राबवली आहे। विभागीय अधिकारी चंदन घुगे, विनायक जाधव, प्रवीण बागुल, सुनील कदम, जय काळे, जावेद शेख, सचिन जाधव, संजय सूर्यवंशी, बापू लांडगे आणि विशाल प्रमाणे हे अधिकारी आणि कर्मचारी यावेळी उपस्थित होते। महानगरपालिकेकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे की सार्वजनिक रस्ते, डिव्हायडर आणि पदपथांवर अतिक्रमण करणाऱ्यांविरुद्ध यापुढेही कठोर कारवाई करण्यात येईल। दरम्यान परिसर मोकळा झाल्यानं वाहतूक सुरळीत होण्यास मदत झाली आहे, तर स्थानिक नागरिकांनी या कारवाईचं स्वागत केलंय। परिसरात यामुळे दिलासा मिळाल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।